इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. इचलकरंजीत राजकारणाचा ताणाबाणा बाजूला, नेते आणि जनतेने विणला राष्ट्रभक्तीचा रेशमी सोहळा. आपल्या इचलकरंजीत जिथे एरवी हातमागाचा कडकडाट आणि राजकारणाचा कडकडाट चालू असतो, तिथे अचानक देशभक्तीचा असा काही उमाळा आला की विचारता सोय नाही. हर घर तिरंगाच्या निमित्ताने एक भव्य रॅली निघाली. माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, सौ मौसमी आवाडे, महापौर उदय धातोंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील, सगळी मंडळी एकाच व्यासपीठावर एकाच रॅलीत. एरवी एकमेकांकडे तिरप्या नजरेने पाहणारे नेतेही जेव्हा हातात तिरंगा धरून शेजारी उभे राहिले, तेव्हाच या अभियानाचे निम्मे यश सिद्ध झाले असे म्हणायला हरकत नाही. भारत माता की जय, वंदे मातरमच्या अशा काही घोषणा हवेत तरंगत होत्या की रस्त्यावरून जाणाऱ्या साध्या नागरिकालाही क्षणभर आपण थेट सीमेवर सैनिक म्हणून तैनात आहोत की काय असा भास व्हावा. 3 रंगांनी सजलेले रस्ते पाहून वाटले वस्त्रनगरीने आज कापडाऐवजी थेट राष्ट्रभक्तीचाच ताणाबाणा विणायला घेतला आहे. रॅलीत विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. पुढच्या पिढीला देशाची ओळख करून द्यायची तर असा एखादा सोहळा करावाच लागतो. शेवटी ध्वज म्हणजे केवळ 3 रंगांचा तुकडा नसून आपल्या स्वाभिमानाचे आणि त्यागाचे रेशमी प्रतीक आहे. हा धडा या निमित्ताने सर्वांना मिळाला. नगरसेवक, सभापती, शिक्षक आणि नागरिक एवढ्या संख्येने गोळा झाले होते की जणू काही इचलकरंजीची अर्धी लोकसंख्या राष्ट्रप्रेमाचा दाखला मिळवण्यासाठीच रस्त्यावर उतरली होती. एकंदरीत काय, राजकारणाची वस्त्रे बाजूला ठेवून शहराने आज राष्ट्रभक्तीचा पोशाख परिधान केला होता. हाच जल्लोष, हाच उत्साह आणि हीच एकता रॅली संपल्यावरही शहरात कायम राहिली तर तिरंग्याचा हा सन्मान खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. प्रेस मीडिया लाईव्हसाठी इचलकरंजी येथून गजानन शिरगावे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.